राधे राधे सगळ्यांना. लोकांना असं वाटतं की न्यूमरोलॉजी म्हणजे फक्त डेस्टिनी नंबर किंवा बेसिक नंबर. म्हणजे बरेचदा क्लायंट्स मला असं विचारतात, काय तू एवढे चार्जेस घेतेस, बट तू फक्त डेस्टिनी नंबर आणि बेसिक नंबरबद्दल असं सांगते. नाही, असं नसतं. न्यूमरोलॉजी ही तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे, म्हणजे जस्ट लाईक की कोणाची डेट ऑफ बर्थ आहे 2/12/1984, तर जो पूर्ण जे तुमचा जे फुल डेट ऑफ बर्थ आहे त्या एकूण एका नंबर्सचा तुमच्या पर्सनॅलिटीवर इम्पॅक्ट असतो. आणि म्हणून मग तो फक्त असा वरचा स्टडी नाही आहे, तो खूप डिटेल स्टडी आहे. आपण हा नंबर घेतला तर बेसिक नंबर, डेस्टिनी नंबर, याच्या पलीकडे तुमचा मंथ जो आहे बर्थचा, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या पर्सनॅलिटीवर कसा असतो हे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला रिपोर्टमध्ये भेटतात. पण नंबर्सबद्दल तर जाणून घेतलं आहे की 1 ते 9 नंबरपर्यंतच्या काय क्वालिटीज असतात, काय त्याच्यात निगेटिव्ह गोष्टी असतात. थोडंसं आता मंथबद्दल पण जाणून घेऊया. ज्या लोकांचं बर्थ जानेवारी महिन्यात होतो ते बरेचदा आहे ना त्यांचं फिलिंग्स एक्सप्रेस नाही करू शकत. त्यांना असं वाटतं की फिलिंग्स ऑल द टाईम एक्सप्रेस करण्यात काय अर्थ आहे, किंवा त्यांना एक्सप्रेस करण्याची इच्छा जरी असली ना तरी पण ते एक्सप्रेस हवं तसं नाही करू शकत. बरेचदा असंही असतं की त्यांच्याकडे शब्दांचा पुरवठा नसतो योग्य तो, आणि म्हणून मग लोक त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करून देतात. त्यानंतर बोल्ड असतात, क्युरियस असतात, नॉलेज गेन करण्यासाठी ते ऑल द टाईम रेडी असतात. केअरिंग नेचर असते त्यांचा. मोस्टली 1 नंबरवाले यांना पिकी असतात खूप. म्हणजे त्यांना एखादीच गोष्ट ती आवडते. 100 गोष्टींमधून त्यांना 10 गोष्टी नाही आवडत, त्यांना मोजून एकच गोष्ट आवडेल अशा टाईपचे असतात. त्याच्यानंतर त्यांचा टॉलरन्स लेवल खूप जास्त लो असतो. म्हणजे ते टॉलरेट करूच नाही शकत. तुमचा किंवा तुमच्या होती असं कोणी आहे का? असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा. आणि जर का तुमचा जानेवारीमध्ये बर्थ झालेला आहे तर तुमच्यासोबत हे किती टक्के रिलेट करते हे पण नक्कीच सांगा. जानेवारी मंथबद्दल जाणून घेतलं. आज आपण फेब्रुवारी मंथबद्दल जाणून घेऊया. फेब्रुवारी मंथ म्हणजे 2 नंबर. फेब्रुवारी मंथमध्ये बॉर्न होणारे जे असतात ते क्रिएटिव्ह असतात, इंटेलिजंट असतात, ॲब्स्ट्रॅक्ट थिंकर असतात ते. त्यानंतर अतिशय जास्त सेन्सिटिव्ह असतात, अतिशय इमोशनल असतात. कोणी पण त्यांना इझिली हर्ट करू शकते. साधे काही म्हणजे शब्द जर का तुम्ही थोडेसे चुकीचे वापरत आहात तर लगेच ते रडणं चालू करतील अशी कंडिशन असते. आणि या क्वालिटीज 2000च्या नंतर झालेले जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये या क्वालिटीज ठुसून भरलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यांना फ्रीडम खूप जास्त प्रिय असते. 2 नंबरवाल्यांना आहे ना त्यांचं फ्रीडम खूप जास्त प्रिय असते. त्यांच्या गोष्टींमध्ये कोणी इंटरफेअर केलेलं आहे ना त्यांना अजिबात नाही आवडत. ऑनेस्ट असतात ते. त्यांना आहे ना मित्रमैत्रिणी बनवायला खूप जास्त आवडते. बट एक गोष्ट आहे की ते स्टबर्न असतात. म्हणजे त्यांचे थॉट्स ते लवकर चेंज नाही करत. काही होते त्यांचे थॉट्स चेंज करत नाही म्हणजे नाही. आणि अतिशय जास्त डेअरिंगबाज असतात. म्हणजे त्यांना असं वाटतं करून तर पाहायचं काय होते केल्यानंतर, अशा टाईपचे ते असतात. तुमच्या वतीभोवती आहेत का कोणी तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. क्लास जाणून घेऊया मार्च महिन्याबद्दल. मार्च महिना म्हणजे 3 नंबर. मार्च महिन्यामध्ये जे लोक बॉर्न झालेले असतात त्यांच्यामध्ये खूप जास्त अट्रॅक्ट करण्याची पॉवर असते. ते इतरांना खूप चांगल्या प्रकारे अट्रॅक्ट करतात स्वतःकडे. सेकंड थिंग, प्रेमळ असतात ते स्वभावाने. सेल्फलेसली काम करायला त्यांना आवडतं. दुसऱ्यांसाठी कधी काही करायला ते लोक तयार असतात. केअरिंग नेचर असते. त्याच्यानंतर त्यांच्या मनात सगळ्यांसाठी खूप जास्त प्रेम असते, आदर असते. ट्रॅव्हलिंग करायला आवडते. त्यांना कल्चरबद्दल जाणून घ्यायला आवडते. नवीन काही ना काही आर्ट फॉर्म त्यांना शिकायला आवडते. त्यांना दुसऱ्यांबद्दल खूप जास्त सिम्पॅथी असते. रिलायबल असतात असे लोक. पण त्यांच्यामध्ये आहे ना एक वाईट गोष्ट असते असं आपण म्हणू शकतो की त्यांना आहे ना जे वाटते ते भडभड बोलून देतात. मग ते हे नाही पाहत की इथे आपण बोललं पाहिजे अथवा नाही बोललं पाहिजे. या समोरच्या व्यक्तीला आपण आता हे बोललेलं पटेल की नाही पटेल. त्यांना जे वाटतं रागारागात असो किंवा प्रेमात असो ते सगळं काही बोलून देतात. आणि कोणासमोर काय बोलायला हवं हे बरेचदा त्यांना भान नाही राहत असं आपण म्हणू शकतो. अशातला भाग नाही का त्यांच्या मनात ते छली किंवा कपटी मनाचे असतात. ते खूप निर्मळ मनाचे असतात आणि म्हणून मग त्यांच्या मनात काहीच नाही राहत. ते सगळ्यांच्या समोर सगळ्या गोष्टी बोलून देतात. बट इट क्रिएट प्रॉब्लेम इन देअर फॅमिली लाईफ स्पेशली. आणि या कारणामुळे त्यांना खूप सारे लोक
हेट करतात असं आपण म्हणू शकतो. प्रेमही करतात लोक, बट खूप सारे लोक त्यांना हेट करतात. कारण काय आहे ना, की तुम्ही जर का कोणाबद्दल तुम्हाला चांगलं वाटत आहे तर ठीक आहे, त्याला चांगला सगळ्यांच्या समोर तुम्ही म्हणू शकता. बट जर का तुम्हाला त्याच्या कुठल्या गोष्टी नाही पटत आहे तर तुम्ही त्याला सगळ्यांच्या समोर नाही म्हणू शकत. इट विल डेफिनेटली हर्ट दॅट पर्सन. किंवा घरच्या लोकांना हे काही पण बोलून देतात, किंवा यांच्या मनात जे काही असेल चांगलं वाईट सगळं काही घरच्यांना बोलून देतात, आणि म्हणून मग यांचं रिलेशन आहे ना बाहेरच्यांसोबत जास्त चांगलं राहतं ॲज कम्पेअर टू फॅमिली मेंबर्स. सो जर का तुमच्या अवतीभोवती असे काही लोक आहेत तर त्यांना आजच ही गोष्ट सुधारायला सांगा. आता आज आपण एप्रिल महिन्यात बॉर्न झालेले कसे असतात ते जाणून घेऊया. महिना म्हणजे 4 नंबर. तर एप्रिल महिन्यामध्ये जे लोक बॉर्न होतात ते लोक फ्रेंड सर्कल त्यांचं भरपूर मोठं असतं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे दोस्तों के दोस्त होते हैं असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी असते त्यांची, ब्रेव असतात, थोडंसं रॉबिनहूड सारखे असतात, की घेणं देणं काहीच नाही बट तरी तिथे जाऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात, अशा टाईपचे असतात ते. त्यानंतर नॉलेजेबल असतात, तरी खूप त्यांची शार्प असते, इमोशनल असतात, डिप्लोमॅटिक असतात. पण यांच्यामध्ये आहे ना थोडंसं यांना सुधारण्याची आवश्यकता असते असं आपण म्हणू शकतो. हे बरेचदा ना बॉसी होऊन जातात. सो त्यांचा जो बॉसी नेचर आहे तो त्यांनी सुधारण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर स्टबर्न होऊन जातात. हे स्वतःचे थॉट्स अजिबात यांना चेंज करण्याची इच्छा नसते. बाकी हे यांचा गिव्हिंग नेचर असते. हे प्रेमाने वागवतात, करतात सगळ्यांचं, पण मग नंतर मग त्यांचं काय म्हणू शकतो आपण, केलेला ते बोलूनही दाखवतात, अशा टाईपचे हे लोक असतात. सो तुम्ही अशातले आहात का? एक तर करा, तर मनापासून करा, बोलून नका दाखवू. कारण काय आहे ना, की जर का तुम्ही असा तुमच्या केलेल्या गोष्टी जर का बोलून दाखवत आहात तर कुठे ना कुठे तुम्ही स्वार्थी आहात. सो स्वार्थीपणा नका करू. निस्वार्थपणे जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट करता ना त्यावेळेस तुम्हाला त्याचा खूप चांगला रिझल्ट भेटतो. त्यावेळेस तुमचं जी काही तुम्ही गोष्ट केलेली आहे त्याचा अजून जास्त पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या लाईफवर होतो. जर का तुम्ही एप्रिल मंथ बॉर्न आहात तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील, आणि नसतील लक्षात आल्या आजपर्यंत तर थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या, आणि या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत का हे याबद्दल तुम्ही विचार करा. आपण मे मंथमध्ये बॉर्न झालेल्या लोकांबद्दल जाणून घेऊयात. मे मंथ म्हणजे 5 नंबर, मर्क्युरी. सो मे मंथमध्ये जे लोक बॉर्न होतात ते सेल्फ मोटिवेटेड असतात. त्यांना मोटिवेशनची आवश्यकता नसते. ते उलट दुसऱ्यांना मोटिवेट करण्याची त्यांच्यात पॉवर असते. खूप चांगल्या प्रकारे ते मोटिवेट करू शकतात. विल पॉवर त्यांची खूप जास्त स्ट्रॉंग असते. ड्रीमी असतात, ते ऑर्गनाइज्ड असतात. त्यांना ट्रॅव्हलिंग करायला अतिशय आवडते, आणि बरेचदा या लोकांनी त्यांना अटेन्शन द्यावं अशी इच्छा असते. त्यांची पर्सनॅलिटी पण खूप छान असते. बट काय आहे ना, की हे लोक आहे ना कधीही एकटे राहू नाही शकत. ॲक्च्युली या लोकांनी प्रयत्न करायला पाहिजे की थोडा तरी टाईम यांनी स्वतःसोबत स्पेंड करायला पाहिजे. मे मंथ बॉर्न असतात ते लोक अजिबातही एकटं राहूच नाही शकत. ते समजा घरात ते एकटे आहेत तर ते मोबाईलवर तरी राहतील, किंवा टी व्ही तरी चालू करून ठेवतील. त्या टीव्हीमध्ये चालणाऱ्या गोष्टींकडे लक्ष असो नसो, बट ते त्यांना असं वाटतं की टी व्ही चालू राहिला, कंटिन्युअस आवाज राहतो, तर त्यांना असं वाटतं की आपल्या अवतीभोवती कोणीतरी आहे. ॲक्च्युली या लोकांनी असा प्रयत्न करायला पाहिजे की थोडा तरी टाईम विदाऊट एनी पीपल, विदाऊट एनी नॉईस या लोकांनी स्वतःसोबत स्पेंड करायला पाहिजे, जेणेकरून यांच्यातल्या ज्या अजून क्वालिटीज आहेत त्या ते लोक उभारू शकतील. हे लोक आहे ना थोडेसे स्टबर्न पण असतात नेचरनी. म्हणजे मे मंथमध्ये बॉर्न झालेल्या लोकांना बरेचदा आहे ना रागही येतो, आणि मोस्टली ते रागात त्यांना ते काही पण बोलून देतात. मग नंतर भलेही त्यांना फील होत असेल किंवा नसेल, बट ते रागात त्यांना काहीही बोलून देतात, असंही बऱ्याच लोकांमध्ये असंही लक्षात येतं. त्यानंतर हे रेस्टलेस असतात, म्हणजे बेचैन असतात. त्या कुठल्या तरी कंटिन्युअस यांचं काही ना काही यांना थॉट्स चालू असतात, आणि त्याच्यामुळे मग यांना बेचैनी, अलग प्रकारची बेचैनी होते. यांना प्रत्येक गोष्टीचंच टेन्शन घ्यायचं असते. बट टेन्शन घेण्याची आवश्यकता आहे का, हा मेन प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा. खरंच त्या गोष्टीचं, ज्या गोष्टीबद्दल विचार करत आहे त्या गोष्टीवर एवढा विचार करण्याची आवश्यकता आहे का. बरेचदा आहे ना आपण निरर्थक गोष्टींवर जास्त विचार करतो. ज्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपण फालतू गोष्टींचा जास्त विचार करतो. हे मे मंथ बॉर्न जे लोक आहेत त्यांनी इतर लोकांचा विचार करण्यापेक्षा
इतरांबद्दल जास्त सोबत जास्त टाइम स्पेंड करण्यापेक्षा थोडासा टाइम नेचरसोबत स्पेंड करावा. रात्रीच्या वेळेस म्हणजे जसं मी म्हणते ऑल द टाइम मून वॉक करायची. ते लोक मून वॉकही करू शकतात, कारण त्यांना आहे ना ग्राउंडिंगची खूप जास्त आवश्यकता असते. त्यानंतर यांच्यामध्ये थोडासा एक स्टबर्ननेस असते, तर तो स्टबर्ननेस घालवण्याचा पण हे प्रयत्न करू शकतात. जर का यांनी प्रयत्न केला तर तो स्टबर्ननेसवरही हे कंट्रोल करू शकतात. जर का तुमच्या अवतीभोवती हे मे मंथ बॉर्न लोक जर का असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर का तुम्ही मे मंथ बॉर्न आहात तर तुमच्यामध्ये पण हे गुण आहेत का हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आज आहे नंबर जून मंथचा. जून मंथ म्हणजे 6 नंबर. सो जे लोक जून मंथमध्ये बॉर्न झालेले असतात ते खूप पॉप्युलर असतात त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये, मे बी फॅमिलीमध्ये. त्यांच्याकडे भरपूर आयडियाज असतात प्रत्येक गोष्टीसाठी. पर्सनॅलिटी त्यांची खूप चांगली असते, फॅशन सेन्स खूप चांगला असतो त्यांचा. त्यांना एक लॅविश लाईफस्टाईल जगायची असते. ब्रँड कॉन्शियस असतात, इमेज कॉन्शियस पण असतात ते लोक. त्यांना स्वतःची इमेज खूप जास्त प्रिय असते. चुझी टाईपचे असतात हे लोक. आपण असंही म्हणू शकतो की पॉप्युलर असल्यामुळे बरेचसे लोक यांच्याकडे आपोआप अट्रॅक्ट होतात. लोकांना यांच्यासोबत फ्रेंडशिप करायची असते, बट यांचे मोजकेच फ्रेंड्स असतात. कम्युनिकेशन स्किल खूप चांगली असते. कोणासोबत वाद वगैरे घालायचा असणार हे खूप चांगलं डिबेट करू शकतात. जून मंथ बॉर्न जे लोक असतात ते स्वतःच्या फिलिंग्स सहसा एक्सप्रेस करायला त्यांना त्रास होतो. ते करू नाही शकत स्वतःच्या फिलिंग्स एक्सप्रेस. जून मंथ बॉर्न जे असतात ते खूप जास्त मूडी असतात. त्यानंतर यांचं आहे ना टँट्रम्स खूप जास्त असतात. म्हणजे हे पटकन यांना राग येतो, पटकन हे नॉर्मल होऊन जातात. बरेचदा त्यांना राग स्वतःचा कंट्रोल नाही करतायत. मग त्या रागाच्या भरात ते कोणालाही काहीही बोलून देतात आणि मग नंतर मग त्यांना त्या गोष्टीचं फीलही नाही होत. जसं की 3 नंबरवाल्यांना फील होतं की ते जे काही बोलले आहेत ते त्याबद्दल नंतर विचार करतात आणि त्यांना ती गोष्ट फील होते. बट 6 नंबरवाल्यांना ती गोष्ट फील पण नाही होत. हा बोललो मी, हा बरोबर बोललो, असं त्यांचा ॲटिट्यूड असतो. सो या गोष्टीवर थोडंसं त्या लोकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर काम करण्याची आवश्यकता आहे. विचार करण्याची नाही, या गोष्टीवर थोडंसं काम करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर हे लोक डिबेट करण्यात खूप जास्त माहीर असतात. कुठल्याही गोष्टीवर हे लोक वाद घालू शकतात. पण तो वाद घालता हे लोक काहीही बोलून देतात. समोरच्या व्यक्तीला काहीही बोलून देतात आणि मग त्याच्यामुळे समोरचा व्यक्ती जर का हर्ट होतो तर त्यांना ते पण सहन नाही होत की समोरचा व्यक्ती का म्हणून हर्ट झाला. का समोरच्या व्यक्तीला जसं तुम्हाला तुमच्या गोष्टींपासून, तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध झालेल्या गोष्टींपासून रिकवर व्हायला जसा वेळ लागतो तसा समोरच्या व्यक्तीला पण राग येऊ शकतो आणि त्याला पण रिकवर व्हायला वेळ लागू शकतो. सो तुम्हाला या गोष्टींवर काम करण्याची आवश्यकता आहे. जून मंथ बॉर्न आहात तर डेफिनेटली या क्वालिटीज तुमच्यामध्ये पण असतील, फक्त तुम्हाला लक्षात नसतील आलेल्या. तर थोडंसं लक्षात घ्या तुमच्या क्वालिटीज, ज्या गोष्टींवर स्पेशली काम करायचं आहे त्या गोष्टींवर थोडंसं लक्ष द्या. आज आपण जाणून घेऊयात जुलै मंथ बॉर्न जे लोक आहेत त्यांच्याबद्दल. जुलै मंथ 7 नंबर. सो यांच्यावर आहे ना केतूचा इफेक्ट खूप जास्त असतो. 7 नंबर आहे, थोडेसे सिक्रेटिव्ह असतात, फन लव्हिंग पर्सन असतात, इमोशनल असतात, सेन्सिटिव्ह असतात हे लोक, ऑनेस्ट असतात, चार्मिंग असतात, थोडेसे कॉम्प्लिकेटेड असतात. यांना समजणं खूप जास्त मुश्किल असते. अनप्रेडिक्टेबल असतात. हे कधी कसं ऍक्ट करतील, कधी कसं रिॲक्ट करतील आपण अजिबातही सांगू नाही शकत. अशा टाईपचे हे लोक असतात. हे ना कोणाचं पण सिक्रेट आहे ना खूप चांगल्या प्रकारे ठेवू शकतात स्वतःजवळ. खूप सारे लोक यांच्यासोबत येऊन गोष्टी शेअर करतात, स्वतःचं पेन शेअर करतात, स्वतःचं दुःख शेअर करतात. पण हे लोक स्वतः कोणासोबतही स्वतःचं दुःख नाही शेअर करत, स्वतःचं त्रास नाही शेअर करत. हे यांच्याकडे हा एक गुण असतो. बट या लोकांनी याकडे थोडंसं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ऍक्च्युली या लोकांनी स्वतःच्या फिलिंग्स, स्वतःचे थॉट्स कुठेतरी लिहून ठेवणं किंवा कोणासोबत तरी शेअर करणं हे खूप जास्त आवश्यक आहे. कारण काय ना की जेव्हा तुम्ही थॉट्स शेअर करता ना, तुमचे प्रॉब्लेम्स शेअर करता, तुमचे थॉट्स शेअर करता कोणासोबत, तर ॲट दॅट टाइम आहे ना तुम्हाला काहीतरी डिफरंट व्ह्यू समोरच्याचा भेटू शकतो, ज्याच्यामुळे की तुम्हाला प्रॉब्लेमचं सोल्युशनही भेटू शकते. बट जर का तुम्ही सिक्रेट ठेवत आहात, तुमचं नुसतं हाईड करून ठेवत आहात तुमचे प्रॉब्लेम्स, तुमचे प्रॉब्लेम्स किंवा तुमचा त्रास, तुमचा पेन हा फक्त तुम्ही जर का स्वतःपुरती ठेवत आहात, तो ते तुमच्या हेल्थसाठी फ्युचरमध्ये डेफिनेटली प्रॉब्लेम्स क्रिएट करणार आहे. त्यानंतर हे ना माफ करतात, पण यांच्यासोबत कोणी कसं ऍक्ट केलेलं आहे हे अजिबातही हे लोक विसरत नाही. लोकांच्या फिलिंग्स ते
स्वतःची फिलिंग आहे असं समजून घेतात. त्यानंतर कम्युनिटीमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आपण म्हणू शकतो फॅमिलीमध्ये हे एक रिप्युटेड पर्सन असतात. त्यांना आहे ना स्वतःसोबत टाइम स्पेंड करायला खूप आवडतो. जुलै मंथ बॉर्न जे असतात ते त्यांना आहे ना थोडासा टाइम तरी दिवसातून एक 10 मिनिटं 15 मिनिटं तरी स्वतःसोबत त्यांना स्पेंड करायला आवडतो. आणि ॲक्च्युली खूप चांगली गोष्ट आहे. आपण हा व्हिडिओ बघत आहे त्यांच्यापैकी खूप सारे जण असे असतील की ज्यांना स्वतःसोबतच टाइम स्पेंड करायला आवडत नाही. बट ॲक्च्युली थोडासा तरी टाइम आहे ना स्वतःसोबत जेव्हा आपण स्पेंड करतो ना, स्वतःबद्दल काहीतरी नवीन आपल्याला जाणून घेता येतं. सो प्रयत्न करा की थोडासा टाइम स्वतःसोबत स्पेंड करू शकाल. हे आहे ना खूप स्ट्रेट फॉरवर्ड असतात. जुलै मंथ जे बॉर्न असतात यांच्या मनात जे असतं ना ते धाडधाड ते तोंडावर बोलून देतात. आणि म्हणून मग यांचा रिस्पेक्ट करणारे किंवा यांच्यावर प्रेम करणारे मोजके लोक असतात, जेव्हा की यांना हेट करणारे किंवा यांच्या अपोजवाले खूप जास्त प्रमाणात लोक असतात. कारण कसं आहे, आजकालचा जो काळ आहे ना, तर लोकांना आहे ना चापलुसी करणारे, तोंडावर गोड गोड बोलणारे लोक आवडतात. बट जे स्ट्रेट फॉरवर्ड असतात, स्पष्ट बोलणारे लोक जे असतात ना, ते लोकांना आवडत नाही. अँड ॲक्च्युली जर का तुमच्या लाईफमध्ये जुलै मंथ बॉर्न आहे किंवा कोणी 7 नंबर बॉर्न आहे, देन यू आर द लकी पर्सन. की तो व्यक्ती आहे ना तुम्हाला कधी खोटी आशा नाही देणार. तो व्यक्ती आहे ना तुम्हाला ऑल द टाइम करेक्ट पाथ दाखवेल. त्यांना आहे ना ॲक्च्युली तुमच्या आहे ना इमोशनल सपोर्टची आवश्यकता असते. तुम्ही जर का त्यांना इमोशनल लेवलवर सपोर्ट दिलात ना, तर ते तुमच्यासाठी, फॅमिलीसाठी, फ्रेंड्ससाठी काहीही करू शकतात. सो अशा लोकांना आहे ना इमोशनल सपोर्टची खूप जास्त आवश्यकता असते. मेनली हे लोक आहे ना स्वतःच्या फिलिंग्स एक्सप्रेस नाही करू शकत. हे लोकांना दाखवतात असं की मी खूप स्ट्रॉंग आहे, मी खूप टफ आहे. बट ॲक्च्युली हे लोक नसतात तेवढे टफ. यांच्यामध्ये एक लहान बाळ असते असं आपण म्हणू शकतो. हे प्रत्येकासमोर आपल्या फिलिंग्स एक्सप्रेस नाही करू शकत. बट ज्या लोकांच्या समोर फिलिंग्स एक्सप्रेस करतात ना, ते लोक त्यांच्या लाईफमधले अतिशय महत्त्वाचे लोक असतात. हे पण तेवढंच खरं आहे. हे आहे ना खूप सिक्रेटिव्ह असतात. हे आहे ना कुठलीही गोष्ट हाईड करून ठेवू शकतात. मग ते लोकांच्या असो किंवा स्वतःचं असो, स्वतःचा पेन, स्वतः त्यांना कोणी पण हर्ट केलं किंवा काही, तर ते इतक्या व्यवस्थित हाईड करून ठेवू शकतात की कोणाला कळणार पण नाही या पर्सनला कोणीतरी हर्ट केलेलं आहे किंवा या पर्सनला कोणी दुखवलेलं आहे त्यांच्या लाईफमध्ये, असं लक्षात पण नाही येणार. बट यांना खूप केअरफुली हँडल करणं आवश्यक असते. हे बरेचदा आहे ना स्वतःच्या थॉट्समध्ये किंवा स्वतःच्या, आपण असं म्हणू शकतो की स्वतःच्या गोष्टीवर आहे ना अडून राहिलेले असतात. सो जब सीधी उंगली से घी ना निकले तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है. तो इन लोगों के साथ भी ऐसा ही करना पड़ता है. ये लोक ज्यावेळेस सरळ यांनी नाही समजत ना, तर थोडंसं उंगली तिरपी करून मग या लोकांना समजावं लागते. जर का तुम्ही उलट्या प्रकारे या लोकांना समजावलं तर हे लोक खूप चांगल्या प्रकारे समजतात. असे जुलै मंथ बॉर्न जर का तुमच्या लाईफमध्ये आहेत ना, तर त्यांना खरंच सांभाळून ठेवा. कारण हे तुम्हाला रियालिटी काय आहे ना हे तुम्हाला दाखवतात. लोकांचे रिअल फेसेस काय आहे हे या लोकांना खूप चांगल्या प्रकारे माहिती असते. तर अशा लोकांना आपल्या लाईफमध्ये सांभाळून ठेवा. माझ्या लाईफमध्ये पण जुलै मंथ बॉर्न लोक आहेत. इनफॅक्ट माझा तर बेसिक नंबरच 7 आहे. म्हणून मग माझ्यामध्ये 7 नंबरच्या या ज्या काही क्वालिटीज मी सांगितल्या, याच्यातल्या भरपूर क्वालिटीज, इनफॅक्ट एकूण एक क्वालिटी माझ्यामध्ये आहे, मी असंही म्हणू शकते. आणि जर का तुम्ही जुलै मंथ बॉर्न आहात तर एक खूप चांगले पर्सन आहात, मी असं म्हणू शकते. तुम्ही जर का जुलै मंथ बॉर्न आहात देन तुम्हाला तर न सांगताच खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला कळून जातात. न बोलता तुम्हाला खूप साऱ्या लोकांच्या फिलिंग्स समजून जातात. तुम्ही लोकांचा डिटेक्ट करू शकता. लोक कसे आहेत, लोक काय दाखवत आहेत, लोकांचे काय रिअल फेसेस आहेत, हे तुम्हाला सगळं काही कळतं. जर का तुमच्यातलं कोणी जुलै मंथ बॉर्न आहे तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आज ऑगस्ट मंथमध्ये बॉर्न झालेल्या लोकांबद्दल जाणून घेण्याची वेळ आहे. सो ऑगस्ट मंथ म्हणजे 8 नंबर. सो 8 नंबरवाले जे आहे ना ते थोडेसे मिस्टेरियस असतात. चार्मिंग पर्सनॅलिटी असते त्यांची. त्यानंतर फर्म थिंकिंग असते. त्यांची थिंकिंग आहे ना चेंज नाही करू शकत कोणीच. त्यांना वाटत असेल तरच ते चेंज करतील त्यांची थिंकिंग. अदरवाईज ते त्यांची थिंकिंग, थॉट्स त्यांचे चेंज नाही करत. लिडरशिप क्वालिटी त्यांच्यामध्ये ठुसून भरलेली आहे. सेल्फ मोटिवेटेड असतात असे लोक. त्याच्यानंतर रिस्क घ्यायला ऑल द टाईम रेडी असतात. बट यांना यावर थोडंसं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये रिस्क घेण्याची आवश्यकता नाही आहे. काही गोष्टींमध्ये घ्या तुम्ही, मी असं नाही म्हणणार की नका घेऊ. बट प्रत्येकच गोष्टीत हे लोक रिस्क घ्यायला तयार असतात. दॅट मे क्रिएट प्रॉब्लेम्स. यामुळे तुमचा हेल्थवर इफेक्ट होऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला फायनान्शियल लॉसेस पण होऊ शकतात. सो याकडे थोडंसं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. म्युझिक लवर असतात, डे ड्रीमर असतात, इंडिपेंडंट व्ह्यूज असतात त्यांची. त्यानंतर फायटिंग स्पिरिट यांच्यामध्ये खूप जास्त असते. विल पॉवर यांची खूप जास्त स्ट्रॉंग असते.
कॉन्फिडंट असतात, कुठलंही काम करताना आहे ना कोणाची पण हेल्प नाही घेत आणि यामुळे आहे ना यांना बरेचदा थकवा जाणवतो. यांना बरेचदा थकवा येतो, बट यांना पण कळत नाही की आपल्याला इतका थकवा का येतो आहे किंवा काय. कराल लहानपणी तुम्ही कराल, यंग एजमध्ये तुम्ही कराल, बट जसं जसं तुमचं एज वाढत जातं 50+ स्पेसिफिक झाल्यानंतर तुम्हाला तो थकवा आहे तो जाणवतो, कारण तुम्ही कोणाची मदत घ्यायला तयार नसतात आणि त्याच्यामुळे मग जर का तुम्हीच तुमचं काम करत आहात, तुम्ही कोणाची हेल्प नाही घेणार काम करण्यात, तर तुम्हाला थकवा डेफिनेटली जाणवणार आहे. सो यांनी जेव्हा कधी आवश्यकता असेल त्यावेळेस दुसऱ्यांची हेल्प घ्या. दुसऱ्यांची हेल्प घ्यायला कुठल्या प्रकारचा खालीपणा वगैरे आहे अशातला काही भाग नाही आहे. तुम्ही दुसऱ्यांची हेल्प घ्या. बरेचदा असं होतं की आपल्या घरचे लोक आपल्याला हेल्प करायला तयार असतात, पण आपणच त्यांची हेल्प घ्यायला तयार नसतो. सो तुमच्या अवतीभोवती पण असे लोक असतील की जे तुम्हाला हेल्प करायला रेडी आहेत. त्यांची हेल्प घ्या. खूप डिवोटेड असतात. ऑगस्ट मंथ जे बॉर्न असतात ना ते खूप जास्त डिवोटेड असतात त्यांच्या प्रियजनांच्यासाठी. नॉट फक्त प्रियजनांसाठी, कुठल्याही लोकांसाठी ते स्वतः काहीही करून जातील. पण काय ना, प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते. ऑल द टाइम जर का तुम्ही सगळ्यांसाठी अवेलेबल राहिले तर तुमचं तेवढं इम्पॉर्टन्स कमी होते. सो स्वतःचं इम्पॉर्टन्स पण कुठल्या ठिकाणी ठेवायला हवं. तुम्ही आहे ना बऱ्याचदा डिस्ट्रॅक्ट होऊन जाता, एक गोष्ट करत राहता, मग तुमच्या डोक्यात काहीतरी दुसरं येते, ती दुसरी गोष्ट लगेच करायला लागता, मग पहिली गोष्ट विसरून जाता. सो याकडे थोडंसं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुम्ही लिस्ट बनवा आणि त्यानुसार कामं करा. त्यानंतर जर का तुमच्यावर कोणी विश्वास नाही ठेवत आहे तर तुम्हाला खूप जास्त चिड येते, तुम्हाला खूप चिडचिड होते, तुम्हाला काय करू आणि काय नाही असं होतं. बट बरेचदा अशी सिच्युएशन येते की ज्या वेळेस आपण विश्वास नाही ठेवू शकत किंवा लोक आपल्यावर विश्वास नाही ठेवू शकत, तो थोडासा वेळ जाऊ देण्याची आवश्यकता असते. थोडासा वेळ जाऊ द्या. असू शकते ती स्पेसिफिक सिच्युएशन अशी असेल की ज्यामुळे लोक तुमच्यावर विश्वास नाही ठेवत आहेत, बट सिच्युएशन थोडीशी मॅनेजेबल होऊ द्या. सिच्युएशन थोडीशी प्रॉपर ॲप्रोप्रिएट होऊ द्या, व्यवस्थित होऊ द्या. थोडंसं वातावरण शांत होऊ द्या. नंतर मग तुम्ही तुमचा पॉईंट ठेवा, नंतर मग तुमचं एक्सप्लेनेशन द्या. ॲट दॅट टाइम पीपल विल ट्रस्ट यू. अशा या काही क्वालिटीज ऑगस्ट मंथ बॉर्न लोकांमध्ये बघायला येतात, की ज्या मोस्टली मी ऑब्झर्व केलेल्या आहेत. तुम्ही ऑगस्ट मंथ बॉर्न आहात का आणि या सगळ्या क्वालिटीजमधल्या कुठल्या क्वालिटीज तुमच्यामध्ये आहेत हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आज सप्टेंबर मंथबद्दल जाणून घेण्याची वेळ आहे. सप्टेंबर मंथ ॲक्च्युली खूप स्पेशल आहे. माझा बर्थडे मंथ आहे, माझ्या हस्बंडचा बर्थडे मंथ आहे आणि फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स त्यांचा पण बर्थडे मंथ आहे सप्टेंबर. सो सप्टेंबर मंथ असं म्हणायला हरकत नाही की आमच्याकडे पूर्ण मंथमध्ये कमीत कमी 20 डेज कोणाचा बर्थडे आहेच सप्टेंबर मंथमध्ये, असं म्हणायला काही हरकत नाही. सो सप्टेंबर मंथ खूप स्पेशल आहे आमच्यासाठी. सप्टेंबर मंथमध्ये बॉर्न झालेले लोक कसे असतात, ते थोडेसे प्रॅक्टिकल असतात, सेन्सिटिव्ह असतात, लॉयल असतात. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता. अगदी तुम्ही त्यांना जाऊन कोणतीही गोष्ट सांगितली ना तर याचे चान्सेस खूप कमी आहे की ती गोष्ट कोणा दुसऱ्याकडे जाईल. येस, याच्यातही कंडिशन आहे की त्यांचे बाकीचे नंबर्स कसे आहेत. बरेचसे जे सप्टेंबर बॉर्न असतात ते खूप सिक्रेटिव्ह असतात, म्हणजे त्यांना कोणाचंही गोष्टी ते बरोबर स्वतःजवळ जपून ठेवतात. त्याला ऑर्गनाइज्ड असतात, सिन्सिअर असतात, इंटेलिजंट असतात, ते चॅरिटेबल नेचर असते त्यांचा, केअरिंग असतात, खूप कॉन्फिडंट असतात. कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजे कुठलीही गोष्ट करताना त्यांच्याकडनं कॉन्फिडन्स घ्यायला हवा असं आपण म्हणू शकतो. अतिशय सेन्सिटिव्ह असतात ते लोक, कोणालाही हेल्प करायला ऑल द टाइम रेडी असतात. म्हणजे त्यांना अगदी कोणी अर्ध्या रात्री जरी फोन करून हेल्प मागितली, सो दे आर रेडी टू हेल्प यू. ओपन हार्टेड असतात, ओपन माइंडेड असतात. आपण असं म्हणू शकतो की कुठली पण नवीन गोष्ट ते इझिली ॲक्सेप्ट करून घेतात. कुठल्याही नवीन वातावरणात ते इझिली स्वतःला ढाळून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर त्यातले बरेचसे लोक म्हणजे मोस्टली सप्टेंबर बॉर्न जे असतात ते खूप हार्डवर्किंग असतात. त्यांना इझिली कोणती गोष्ट भेटली तर त्यांना त्याच्यात समाधान नाही भेटत असंही आपण म्हणू शकतो. ते ना दुसऱ्यांच्या आनंदासाठी काहीही करू शकतात. फन लव्हिंग असतात ते. फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये त्यांना वातावरण आनंदी असावं असं नेहमी त्यांना वाटतं. त्यानंतर यांना आहे ना नवीन इन्फॉर्मेशन घ्यायला खूप जास्त आवडते, म्हणजे नॉलेज सीकर असतात असं म्हणू शकतो. नॉलेज गेन करायला वेगवेगळ्या गोष्टींबद्दल, वेगवेगळ्या फील्डबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन घ्यायला अतिशय जास्त आवडतं. नाही करू शकत किंवा बोलून नाही दाखवत, हे करतील लोकांसाठी, पण हे बोलून नाही दाखवू शकत, हा यांचा प्रॉब्लेम असतो. ॲक्च्युली यांनी याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे हे पण आपण म्हणू शकतो. बट प्रत्येकच जण या गोष्टीवर काम करेल असं नाही आहे. स्वतःचे इमोशन्स जर का कोणासमोर नाही मांडू शकत आहात तर ॲटलिस्ट तुम्ही ते एखाद्या डायरीवर लिहून काढा. त्याच्यामुळे पण तुम्ही तुमचा स्ट्रेस पण बाहेर काढू शकाल, तुमचे इमोशन्स पण बाहेर काढू शकाल. पण सप्टेंबर बॉर्न जे पीपल असतात ना ते स्टबर्न असतात,
म्हणजे स्वतःचे थॉट्स ते लवकर चेंज नाही करत. ते स्वतःचं त्यांनी जो एक कुठल्या स्पेसिफिक गोष्टीबद्दल विचार बनवून ठेवलेला असतो, तर ते लोक चेंज नाही करत. ॲक्च्युली हे पण चेंज करण्याची आवश्यकता असते. कारण हे स्पेसिफिकली प्रॉब्लेम कुठे क्रिएट करतं, तुमचा स्टबर्ननेस प्रॉब्लेम कुठे क्रिएट करतो तुमच्या रिलेशनशिपमध्ये. ते रिलेशनशिप फक्त कुठल्या व्यक्तीसोबत, म्हणजे व्यक्तीसोबत म्हणण्यापेक्षा की फक्त हजबंड वाईफच्या रिलेशनशिपमध्ये नाही किंवा किड्ससोबतच्या रिलेशनशिपमध्ये नाही, बाकी पण रिलेशनशिपमध्ये स्टबर्ननेस प्रॉब्लेम्स क्रिएट करतो. सो यू हॅव टू चेंज दिस. त्यानंतर हे लोक क्रिटिसाइज करतात दुसऱ्यांना. यांना क्रिटिसाइज करायला आवडतं. बट जर का तुम्ही क्रिटिसाइज करत आहात ना, तर कोणी जर का समजलं की तुमच्याबद्दल तुम्हाला काही बोलत आहे, तुम्हाला तुमचे अवगुणांपासून अवगुण सांगत आहे किंवा तुमच्यातले वाईट गुण सांगत आहे, तर तुम्ही ते पण ऐकून घ्यायला तयार असायला हवं. आणि ॲक्च्युली हा गुण स्वतःमध्ये डेव्हलप करणं खूप जास्त मुश्किल आहे. कारण 9 नंबर कसा थोडासा स्टबर्न त्यांचा नेचर असतो ना, तर त्याच्यामुळे हे क्रिटिसिझम वगैरे ॲक्सेप्ट नाही करू शकत. कोणी त्याच्याबद्दल जर का असं काही वाईट साईड बोललं ना, तर ते लोक नाही सहन करू शकत. दिस इज द रिअल फॅक्ट. बट त्यांनी ते सहन करायला हवं. आणि जर का तुम्ही ॲक्सेप्ट करू शकत असाल, चेंज स्वतःमध्ये घडवून आणू शकत असाल, तर ठीक आहे. नाही तर सेकंड ऑप्शन तर आहेच, एका कानातून ऐकायचं, दुसऱ्या कानातून सोडून द्यायचं. ओके. बट त्या गोष्टी क्रिटिसिझममुळे समोरच्या व्यक्तीसोबत वाद नका घालू, हेच फक्त एक सजेशन आहे. त्यानंतर हे लोक आहे ना, चिटिंग केली किंवा कोणी त्यांच्यासोबत धोकाधडी करण्याचा प्रयत्न केला, तर हे अजिबात ती गोष्ट विसरत नाही. आणि त्या व्यक्तीसोबत रिवेंज घ्यायला पण तयार राहतात. त्या व्यक्तीसोबत बदला घ्यायला पण तयार राहतात. ॲक्च्युली ही गोष्ट पण विसरायला हवी. त्याच्या मागचं रिझन सांगते की तुम्ही जरी बदला नाही घेतला तरी जो कर्म असतो ना, तो बरोबर बदला घेतो. युनिव्हर्स आहे ना, युनिव्हर्स बरोबर बदला घेते त्या गोष्टीचा त्या व्यक्तीसोबत. सो तुम्हाला बदला घ्यावाच असं नाही आहे. तुम्ही फॉरगिव्ह नका करू, तुम्ही त्या व्यक्तीला माफ नका करू, फॉरगेट नका करू, फॉरगिव्ह नका करू, फॉरगेटही नका करू, विसरू पण नका ती व्यक्ती तुमच्यासोबत कशी वागली. पण त्या व्यक्तीच्या सोबत बदला घेण्याची भावना नका ठेवू. कारण बदला घेण्याची भावना जर का तुम्ही ठेवाल ना, तर तुम्ही स्वतः जास्त हर्ट व्हाल. होपफुली यातल्या खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत मॅच करत असतील. आणि जर का तुमच्यासोबत मॅच करत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आज आहे ऑक्टोबर मंथमध्ये बॉर्न झालेल्या लोकांचा बद्दल जाणून घेण्याची वेळ. ऑक्टोबर मंथ म्हणजे 10. सो 1 आणि 0. सो जे ऑक्टोबर मंथ बॉर्न असतात ते चार्मिंग असतात. त्यांची पर्सनॅलिटी, त्यांना लोकांना जोडायला आवडतं, त्यांना गप्पा करायला अतिशय आवडते, खूप जास्त टॉकेटिव्ह असतात हे लोक. त्यानंतर ऑनेस्ट असतात. यांना लोकांचा आदरातिथ्य करायला खूप जास्त आवडतं. खूप आपण खाऊ घालणं वगैरे या लोकांना खूप जास्त आवडतं असं म्हणू शकतो. हे इमोशनली खूप जास्त स्टेबल टाईपचे असतात. ऑक्टोबर मंथ बॉर्न जे असतात ते इमोशनली स्टेबल टाईपचे असतात, इमोशनली इंटेलिजंट असतात ते लोक. फॅमिलीला हे लोक खूप जास्त इम्पॉर्टन्स देतात, फॅमिली ओरिएंटेड असतात हे लोक. यांच्यामध्ये ना सायकिक ॲबिलिटी खूप जास्त असते. म्हणजे कुठल्या जर का ठिकाणी हे लोक चालले आहेत तर यांना लक्षात येतं त्या ठिकाणची एनर्जी कशा टाईपची आहे, किंवा कुठल्या व्यक्तीला भेटत आहे तर त्यांना लक्षात येतं की या व्यक्तीची एनर्जी कुठल्या टाईपची आहे. तर हे लोक खूप जास्त चांगलं हिलर वगैरे होऊ शकतात. हे ना डिसिजन मेकिंग, यांच्यामध्ये डिसिजन मेकिंग पॉवर अजिबात नसते. त्याच्यामागचं रिझन काय, तर हे थोडेसे चिडचिडी टाईपचे पण असतात, फ्रस्ट्रेटेड असतात हे. कारण हे आदरातिथ्य करतात, बट यांच्या ज्या एक्सपेक्टेशन असतात की आपल्याला सेम रिस्पेक्ट, सेम प्रेम भेटलं पाहिजे, हे यांना बरेचदा भेटत नाही. आणि त्यामुळे मग यांना फ्रस्ट्रेशन होते, यांना चिडचिड होते यांची. यांना असं वाटतं की मी सगळ्यांचं सगळं काही करतो, बट मला कोणीच तसं प्रेम नाही देत, तसा रिस्पेक्ट नाही देत, किंवा तसं माझ्यासोबत बिहेवियर नाही ठेवत, असं यांचं काहीतरी थॉट प्रोसेस असतं. हे बरेचदा आहे ना ऑर्ग्युमेंटेटिव्ह पण होतात. म्हणजे ऑर्ग्युमेंट करायला रेडी राहतात किंवा वाद घालायला रेडी राहतात. कारण कसं आहे, कुठे ना कुठे तर ते फ्रस्ट्रेशन निघालं पाहिजे, म्हणून मग ते वाद करून ते फ्रस्ट्रेशन घालवतात. आणि ॲक्च्युली ती चांगली पण गोष्ट आहे की जर का तुमचं फ्रस्ट्रेशन अशा हिशोबाने निघत आहे तर त्याच्यामुळे तुम्ही तुमचं पुढे येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, हेल्थ इश्यूज आहेत, तर त्यावर तुम्ही लवकरच कंट्रोल करून घेऊ शकता. कारण तुम्ही आर्ग्युमेंट करायला रेडी राहता. बट ते आर्ग्युमेंट करण्यापुरतीच ते तेवढं ठेवावं. जर का समोरच्या व्यक्तीने तुम्हाला काही उलटं वगैरे बोललं तर असं नको या लोकांनी करायला की लगेच त्याच्यासोबत बदला वगैरे घ्यायला हे लोक तयार राहतात. बट हे त्यांनी नको करायला. ते आर्ग्युमेंट झाला तिथल्या तिथे तो विषय विसरून जायचा आणि पुढे चालायचं. बट हे लोक असं नाही करू शकत, असं आहे. तर यावर यांनी थोडंसं काम करण्याची आवश्यकता आहे. यांच्यामध्ये आहे ना
पॉझिटिव्ह एनर्जी पण आहे आणि निगेटिव्ह एनर्जी पण आहे. पण हे आहे ना, स्वतःच्या ज्या निगेटिव्ह एनर्जी आहे त्याच्यावर यांनी कंट्रोल करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. यांनी स्वतःची जर काही निगेटिव्ह साईड प्रॉपरली मॅनेज केली ना, तर यांना यांच्या लाईफमध्ये जेही पण काही हवं आहे ते यांना विचारही केला नसेल इतक्या लवकर त्यांच्यात सगळं डिझायर्स पूर्ण होतील असं आहे. बट फक्त काय आहे की यांनी त्यावर काम करण्याची आवश्यकता आहे. निगेटिव्ह गोष्टींवर जास्त विचार करण्यापेक्षा किंवा नको त्या गोष्टींवर स्वतःची एनर्जी वाया घालण्यापेक्षा ज्या चांगल्या गोष्टी आहे, ज्यामधून आपल्याला काहीतरी चांगला आउटपुट भेटू शकतं, त्या गोष्टीवर एनर्जी यांनी जर का स्वतःची इन्व्हेस्ट केली तर यांना खूप जास्त फायदा होऊ शकतो. त्यानंतर हे खूप जास्त खर्चिले असतात. म्हणजे 100 रुपये जर का यांना दिले खर्च करायला तर हे स्वतःच्या खिशातले अजून वरचे 20 रुपये पण खर्च करून येतील, अशा टाईपचे पण हे लोक असतात. सो यांनी यावर पण थोडासा कंट्रोल करण्याची आवश्यकता आहे. यातल्या किती गोष्टी तुमच्यासोबत मॅच झाल्यात हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आज आहे नोव्हेंबर मंथबद्दल जाणून घेण्याची वेळ. नोव्हेंबर मंथ बॉर्न कसे असतात हे जाणून घेण्याची वेळ. नोव्हेंबर म्हणजे 11 म्हणजे 2. तर कुठे ना कुठे आहे ना, जे 2 नंबरच्या ज्या क्वालिटीज असतात त्या नोव्हेंबर बॉर्नमध्ये असतात प्रेझेंट. ते रिमार्केबल पर्सन असतात, ट्रस्टवर्दी असतात, तुम्ही विश्वास ठेवू शकता त्यांच्यावर, लॉयल असतात खूप जास्त. एक लक्षात असण्यासारखी पर्सनॅलिटी त्या लोकांची असते. पॅशनेट असतात खूप. त्यांचे ओपिनियन कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत स्ट्रॉंग असतात, कारण 11 आहे. ते जर का 2 नंबरबद्दल आपण बघितलं किंवा फेब्रुवारी मंथबद्दल बघितलं तर त्यांचे ओपिनियन तेवढे स्ट्रॉंग नसतात. इथे 11 असल्यामुळे आहे ना, त्यांचे ओपिनियन खूप जास्त स्ट्रॉंग असतात. ते जे काही डिसिजन घेतील त्यावर ते टिकून राहतात त्यावर. त्यानंतर त्यांना आहे ना, लोकांना इकट्ठा करून ठेवणं, लोकांसोबत कनेक्ट होणं त्या लोकांना खूप जास्त आवडतं. टॉकेटिव्ह टाईपचे असतात ते लोक. ऑल द टाइम ना त्यांच्या डोक्यात विचारांचं सत्र चालू असतं. विचार कंटिन्युअस त्यांचे चालूच असतात. असं नाही की कुठेतरी त्या विचारांना स्टॉप लागेल, नाही. त्यांचे कंटिन्युअस थॉट्स चालूच असतात असं आपण म्हणू शकतो. त्यांना आहे ना, स्वतःसोबत टाइम स्पेंड करायला खूप जास्त आवडते. म्हणजे दिवसातून काहीतरी वेळ ते स्वतःसोबत स्पेंड करतील. त्यांचा विचार करण्याची जी पद्धत असते ती इतरांपेक्षा खूप जास्त वेगळी असते. इतर जिथे स्टॉप होतात त्याच्या पुढे त्यांची थिंकिंग चालू होते असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर हंबल असतात खूप. गुड ॲडवायझर पण असू शकतात. हार्डवर्किंग असतात. थोडेसे स्टबर्न असतात हे. सो यांनी जो स्टबर्ननेस आहे ना, तो थोडा सोडायला पाहिजे. हा स्टबर्ननेस जेवढा जानेवारी मंथ बॉर्नमध्ये किंवा फेब्रुवारी मंथ बॉर्नमध्ये किंवा ऑक्टोबर मंथमध्ये जेवढा असतो त्याच्यापेक्षा जास्त हा स्टबर्ननेस असतो, कारण त्यात 11 आहे. हे ना, बरेचदा स्वतःचे इमोशन्स आहे ना कंट्रोल नाही करू शकत. यांना असं वाटतं की मला माझे इमोशन्स माझे कोणी समजूनच नाही घेत, असं यांना बरेचदा समज असतो. समज म्हणू शकतो किंवा गैरसमज म्हणू शकतो. कारण कसं आहे, तुमच्या अवतीभोवती कुठले नंबर्सवाले आहेत किंवा तुमच्या अवतीभोवती कोण आहे त्यावर पण बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. त्यानंतर हे लोक काहीही केलं तरी यांच्यासोबत कोणी कसं बिहेवियर केलेलं आहे, कसं बिहेवियर ठेवलेलं आहे हे लोक विसरू नाही शकत. हे स्वतःहून कोणाच्या वाकड्यात नाही जात, स्वतःहून कोणाची छेडखानी नाही करणार, स्वतःहून कोणाला हर्ट करण्याचा प्रयत्न नाही करणार. पण यांना जर का कोणी हर्ट केलं किंवा यांच्या कोणी जर का वाकड्यात गेलं तर हे लोक त्यांना सोडणार नाही, याची पण गॅरंटी तेवढीच आहे. असे जर का नोव्हेंबर बॉर्न कोणी तुमच्या अवतीभोवती असतील किंवा तुम्ही स्वतः जर का नोव्हेंबर बॉर्न आहात तर यातल्या किती क्वालिटीज तुमच्यामध्ये प्रेझेंट आहेत हे आम्हाला नक्की सांगा. आज आहे डिसेंबर मंथ बॉर्न असलेल्या लोकांबद्दल जाणून घेण्याची वेळ. डिसेंबर मंथ पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण माझ्या पॅरेंट्सचा बर्थडे डिसेंबर मंथमध्ये असतो. माझ्या स्वतःच्या मुलीचा बर्थडे पण डिसेंबर मंथमध्ये असतो. माझ्याशी रिलेटेड खूप साऱ्या लोकांचे पण बर्थडे डिसेंबर मंथमध्ये असतात. माझ्या लाईफमधल्या खूप साऱ्या लोकांच्या ॲनिव्हर्सरी पण डिसेंबर मंथमध्ये आहे. सो डिसेंबर मंथ पण खूप स्पेशल आहे. जसं सप्टेंबर मंथ माझ्यासाठी स्पेशल आहे तसा डिसेंबर मंथ पण खूप स्पेशल आहे. डिसेंबर मंथ 1 + 2 3 म्हणजे गुरु. सो गुरुमधल्या ज्या क्वालिटीज असतात की लॉयल असतात हे लोक, शांत असतात स्वभावाने. त्यानंतर वाद घालायला या लोकांना आवडत नाही, दिखावा दाखवायला आवडत नाही, स्वतःहून हे भांडायला कोणासोबत जात नाही, केअरिंग नेचर असतं, लॉयल असतात खूप. डिसेंबर मंथ बॉर्न जे आहेत
तर त्यातले बरेचसे असे असतात की त्यांच्यावर ट्रस्ट करू शकतात. बर्थ मंथ नाही तर त्यासोबतच बाकी कोणते कोणते नंबर्स तिथे प्रेझेंट आहेत हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. सो फक्त जर का आपण मंथबद्दल म्हटलं तर तुम्ही त्या मंथमध्ये बॉर्न झालेल्या लोकांवर विश्वास ठेवू शकता. ते तेवढे लॉयल असतात, तेवढे ट्रस्टवर्दी असतात असं आपण म्हणू शकतो. चॅरिटेबल नेचर असते, ऑल द टाईम रेडी असतात, कोणाला पण मदत करायला ऑल द टाईम रेडी असतात. दॅट मे बी फायनान्शियल हेल्प, दॅट मे बी फिजिकल हेल्प. ॲम्बिशियस असतात. ड्रेसिंग सेन्स यांचा खूप जास्त चांगला असतो. म्हणजे यांना जेव्हा तुम्ही विचारता की हाऊज आय एम लुकिंग, तर ॲट दॅट टाईम ते तुम्हाला प्रॉपर गाईड करू शकतात त्या गोष्टीसाठी, किंवा एखाद्या स्पेसिफिक क्लॉदिंगसाठी ते लोक तुम्हाला प्रॉपर गाईड करू शकतात. हे माझं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे. माझी मुलगी ज्यावेळेस 5 वर्षाची होती त्यावेळेसपासून शी टेल मी, नो मम्मा दिस इज नॉट लुकिंग गुड ऑन यू, और नो पप्पा यू आर नॉट लुकिंग गुड इन दिस शर्ट और समथिंग लाईक दॅट. हे मी पर्सनली ऑब्झर्व केलेलं आहे, म्हणून मी सांगते आहे की ते ड्रेसिंगबद्दल दुसऱ्यांना पण खूप छान ॲडवाईस करतात. त्यांची चॉईस खूप जास्त चांगली असते ड्रेसिंगसाठी. ऑनेस्ट असतात हे. बरेचदा यांना लोक मिसअंडरस्टूड करतात, कारण एक तर गुरु आहे, स्वतःच्या फिलिंग्स बरेचदा हे लोक एक्सप्रेस नाही करत, किंवा यांनी म्हणजे फिलिंग्स एक्सप्रेस न करण्यापेक्षाही की या लोकांना बरेचदा बोलायचं काहीतरी असते आणि हे लोक बोलून काहीतरी देतात, असं पण बऱ्याच ठिकाणी बघण्यात आलेलं आहे की या लोकांच्या मनात काहीतरी असते, हे लोक बोलतात काहीतरी अजूनच, आणि मग त्याचा मिनिंग होतो काहीतरी तिसराच. सो या लोकांनी याही गोष्टीवर काम करण्याची आवश्यकता आहे. जर का लुकबद्दल विचार करायला गेलं तर हे लुक वाईज खूप जास्त रिमार्केबल असतात असं आपण म्हणू शकतो. यांची पर्सनॅलिटी रिमार्केबल असते, म्हणजे 4 चौघात हे काहीतरी अलग उठून दिसतात असं म्हणायला काही हरकत नाही आहे. हे फन लव्हिंग असतात. लाईफ कशी एन्जॉय करायची लोक यांच्याकडनं शिकू शकतात, किंवा हे पण बरेचदा लोकांना गोष्टींचा दुसरा दृष्टिकोन पण असू शकतो असंही हे लोक टीच करतात. म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे लोक अशी शिकवण तुम्हाला देऊ शकतात. असे डिसेंबर मंथ बॉर्न असतात. खूप फ्री फ्लोईंग असतात, म्हणजे जे चालू आहे त्याच्यात हे लोक आनंद शोधणाऱ्या टाईपचे असतात. पण यांना जर का तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी रिस्ट्रिक्शन करण्याचा प्रयत्न केला, यांच्यावर सक्ती केली कुठल्या गोष्टीसाठी, तर हे लोक हार्श होऊन जातात, राग येतो या लोकांना, इम्पल्सिव्ह होऊन जातात, इम्पेशंट होतात, चिडचिड या लोकांची अलग प्रकारची वाढते. कारण कसं आहे की 3 नंबर आहे गुरुचा. यांना असं वाटतं की माझ्या डिसिजनमध्ये कोणीही इंटरफेअर नाही केलं पाहिजे, मला माझे डिसिजन स्वतंत्रपणे घेऊ द्या. तर असे हे डिसेंबर बॉर्न लोक असतात. त्यानंतर यांना दिखावा अजिबात दाखवायला आवडत नाही. कुठल्याही प्रकारचा दिखावा हे लोक दाखवण्यावर विश्वास नाही ठेवत, आणि जे लोक दिखावा दाखवत असतील ना त्यांना हे लोक पटकन ओळखूनही घेतात. हेही तेवढंच खरं आहे. डिपेंडेबल असतात. बऱ्याचदा हे लोक डिपेंड असतात दुसऱ्यांवर. यांनी हा थोडासा गुण आहे ना यांचा चेंज करायला पाहिजे. कारण दुसऱ्यांवर ज्यावेळेस तुम्ही डिपेंड राहता तर त्यावेळेस तुम्ही स्वतःचे डिसिजन घ्यायला, स्वतःसाठी कुठलं काम करायला तुम्ही लोकांची वाट बघता, किंवा लोकांच्यासाठी तुम्हाला वेट करावं लागतो. सो यावर थोडंसं काम यांनी करण्याची आवश्यकता आहे. बरेच जण हे लोक इम्पल्सिव्ह असतात, इम्पेशंट असतात. यांना ताबडतोब पाहिजे असतात गोष्टी, की जस्ट तोंडातून निघालं आणि लगेच या लोकांना असं वाटतं की लगेच माझ्याजवळ हजर झालं पाहिजे. नाही, तसं नसतात घडत. प्रत्येक गोष्ट तशी कशी घडेल? तोंडातून निघाल्याबरोबर शब्द जर का तुमचे पूर्ण व्हायला लागले, तोंडातून निघाल्याबरोबर इच्छा जर का तुमच्या पूर्ण व्हायला लागल्या, तर तुम्हाला त्या गोष्टीचं महत्त्व नाही राहणार. सो यांनी या पण गोष्टी थोड्याशा समजून घ्यायला पाहिजे. हे पण तेवढंच खरं आहे. हे लोक प्रॉब्लेम्सपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. हे लोक स्वतःहून जाऊन कोणासोबत वाद नाही घालत, स्वतःहून जाऊन कोणासोबत भांडण नाही करत. तर या लोकांना असं वाटतं की मला उगाचच कोणी पण वादात ओढू नये, मला उगाचच कोणी भांडणात ओढू नये. हे लोक दुरून, यांना माहिती सगळंच काही असतं, बट हे लोक दुरून ती गोष्ट पाहतात. हे लोक स्वतःहून जाऊन त्याच्यात मध्ये नाही पडत. एक आपण असंही म्हणू शकतो की डिसेंबर मंथ बॉर्न जे असतात तर ते लोक
जे बाकी 11 मंथ आहेत त्या लोकांच्या पेक्षा सगळ्यात जास्त अलग असतात. सगळ्यात जास्त अलग असतात म्हणजे यांच्यात 1 नंबरवाल्यांची पण क्वालिटीज असते, यांच्यात 2 नंबरवाल्यांची पण क्वालिटी असते आणि हे त्याच्यातूनही 3 नंबर होऊन जातं. तर या सगळ्या क्वालिटीज यांच्यामध्ये असतात आणि म्हणून हे खूप स्पेशल लोक असतात. मी डिसेंबर मंथ बॉर्न आहात का, किंवा तुमच्या अवतीभोवती कोणी डिसेंबर मंथ बॉर्न आहे का आणि त्यांच्यात या सगळ्या क्वालिटीजमधल्या कुठल्या क्वालिटीज आहेत का, हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. राधे राधे.